काळी झालेली तांब्या पितळाची भांडी घासायचं टेन्शन येते तर मग हा व्हिडिओ पहा ना. घासणीची गरज नाही किंवा घासायचीही गरज नाही. फक्त असा पॅक भांड्यांना लावा आणि धुवून काढा. लगेचच अगदी नव्यासारखी ही भांडी चकाचक होत असतात. चला तर मग हा पॅक कसा तयार करायचा, तर घरातील उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच हा पॅक आपण तयार करणार आहोत. तर 1 चमचा आपल्याला हळद घ्यायची आहे. त्याच चमच्याने 1 चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे, म्हणजेच हरभरा डाळीचं पीठ. आणि पाव चमचा ही सायट्रिक ॲसिड घेतलेली आहे. यालाच लिंबूसत्व असंही म्हणतात. सायट्रिक ॲसिड नसेल तर एखादी लिंबूही घेऊ शकतात, लिंबूचा रस. आणि अर्धा चमचा मीठ घ्यायचं आहे, जे आपण रेग्युलर खातो तेच मीठ. यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हातानेच असा हा पूर्ण पॅक मिक्स करून घ्यायचा आहे. मिक्स करण्यासाठी स्टीलचा चमचा वापरायचा नाही किंवा पॅक बनवण्यासाठी स्टीलची वाटी आपल्याला वापरायची नाही आहे. यामध्ये आपण सायट्रिक ॲसिड वापरलेली आहे, त्यामुळे स्टीलच्या भांड्याची पॉलिश निघू शकते. पॅक थोडासा घट्टसर आहे. थोडंसं पाणी आणखी टाकून घेते आणि जी सायट्रिक ॲसिड आपण यामध्ये वापरलेली आहे ती अशी पूर्णपणे या पॅकमध्ये विरघळून घ्यायची आहे. अशा प्रकारे मिक्स केलेली आहे आणि पूर्ण सायट्रिक ॲसिड आता विरघळलेली आहे. तर आता हे पितळाचं भांडं घेतलेलं आहे, पातेलं आहे मोठं. तर अशी जी मोठी मोठी भांडी असतात ना आपल्या घरामध्ये, ती अशीच पडून असतात. फक्त वर्षातून 1 ते 2 वेळेस याचा वापर होत असतो. तर ह्या भांड्याचाही या पातेलाचाही फक्त उन्हाळ्यामध्ये वापर होत असतो, पापड वगैरे करण्यासाठी. तसंच वर्षभर पडून असते आणि पडून असल्यामुळे अशा प्रकारे ते घाण होते. तर आता हे असं काळपट झालेलं पितळाचं पातेलं आपण 2 ते 3 मिनिटांमध्येच अगदी नव्यासारखं करणार आहोत ह्या बनवलेल्या पॅकमुळे. तर असा हा पॅक आपण बनवून घेतलेला आहे, तो या पातेल्याला अशा प्रकारे लावून घेऊ. तर पातेलच असो किंवा आपल्या घरात असलेले कोणतेही पितळाची भांडी असो, त्याचप्रमाणे तांब्याचीही भांडी असो, सर्व प्रकारची तांब्या पितळाची भांडी ह्या पॅकने छान अशी चकाचक होत असतात. तर तुम्ही पाहू शकतात मी घासणीचा वगैरे वापर केलेला नाही. फक्त असा जो पॅक आपण बनवलेला आहे तो असा लावून घ्यायचा आहे. एक प्रकारे पूर्ण भांड्याला कोटिंग करून घ्यायची आहे अशा बनवलेल्या पॅकने. तर हा जो पॅक आहे, एक भांडं मला घासायचं आहे म्हणून मी एवढ्या प्रमाणामध्ये तयार केलेला आहे. तुम्हाला जेवढी भांडी घासायची असतील तेवढ्याच प्रमाणामध्ये तुम्ही करू शकतात, कमी किंवा जास्त प्रमाणामध्ये. किंवा हे जे प्रीमिक्स आहे एका डब्यामध्ये भरून ठेवू शकतात आणि जेव्हाही भांडी घासायची आहे तेव्हा त्याला ओलं करून त्यामध्ये पाणी टाकून पटकन भांडी तांब्या पितळाची घासू शकतात. आता जो आजूबाजूचा भाग आहे त्या पूर्ण भागाला असं हे आपण कोटिंग करून घेतलेलं आहे. आता खालच्या बाजूलाही लावून घेऊ. तर ही जी भांडी आहे किचनमध्ये पडून पडून याला थोडासा चिकटसरपणा सुद्धा येत असतो. तर आता यामध्ये थोडीशी वॉशिंग पावडर वापरते किंवा भांडे घासायचं लिक्विडही वापरू शकतात. किंवा प्रीमिक्स बनवून ठेवत असाल तर त्या प्रीमिक्समध्ये थोडीशी वॉशिंग पावडर मिक्स करून भरून ठेवा, म्हणजे नेहमी आपल्याला हे प्रीमिक्स करायची गरज भासणार नाही. किंवा पितांबरी किंवा अशा प्रकारच्या तांब्या पितळाची भांडी घासायची भरपूर कंपन्याच्या पावडर येत असतात वेगवेगळ्या, त्याही आणायची गरज भासणार नाही. तुम्ही पाहू शकतात आता बऱ्यापैकी तुम्हाला चकाकी झालेलं दिसत आहे पातेलं. हे पाहू शकतात. फक्त हा पॅक आपण लावून घेतलेला आहे. %90 हे चकाकी झालेलं आहे. आता बाकीचं थोडंफार प्रमाणामध्ये काही राहिलं असेल तर थोडंसं असं हाताने थोडं याला रगडून घ्यायचं आहे. असं घर्षण झालं हाताचं का जे राहिलेलं असते कुठे थोडासा काळपट भाग तो पूर्णपणे निघतो. तुम्ही पाहू शकतात मी कोणत्याही प्रकारच्या घासणीचा वापर केलेला नाही. घासणी वगैरे न वापरता किंवा
कोणत्याही प्रकारचं इतर केमिकल किंवा भांडी घासायची पावडर वगैरे न वापरता फक्त घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून आपण झटपट अशी आपल्या घरात असलेली तांब्या पितळाची भांडी ही चकाचक करून घेऊ शकतो. तुम्ही पाहू शकतात पातेल्याच्या आतमधून किती हा काळपटपणा निघत आहे. जेवढंही पातेलं घाण झालेलं आहे पूर्ण घाण अशी निघत आहे पातेल्याच्या आतून. आता खालचा भाग सुद्धा अशाच प्रकारे थोडासा रगडून घेते. आणि असं हे करायला जास्त वेळ सुद्धा लागत नाही. आतमधून सुद्धा आतमध्ये तर ही कलई केलेली आहे, जास्त घासायची गरज नाही. आता मी तुम्हाला पातेलं हे धुवून दाखवते आणि धुतल्यानंतर तुम्ही पाहू शकतात रिझल्ट हा तुमच्या समोरच आहे. पातेलं आधी कसं होतं आणि आता धुतल्यानंतर कसं होणार आहे. पातेलं हे आतून बाहेरून पूर्णपणे धुवून घेते. आतमध्ये पातेल्याला कलई असल्यामुळे जास्त घासायची गरज नाही. स्वच्छ असं पातेलं हे धुवून घेते. आणि तांब्या पितळाची भांडी आपण केव्हाही घासतो ती धुतल्यानंतर स्वच्छ अशा कापडाने पुसायला हवी, म्हणजे पाण्याचे त्यावरती डाग उमटत नाही. आता कॉटनच्या कपड्याने हे पातेलं मी तुम्हाला पुसून दाखवत आहे. पुसून झाल्यानंतर उन्हात ठेवायचं आहे थोड्या वेळासाठी. ऊन जर का येत नसेल तर पंख्याच्या हवेखाली सुद्धा तुम्ही ठेवू शकतात, म्हणजे डाग नंतर पडणार नाही. तुम्ही पाहू शकतात अगदी नव्यासारखं वाटत आहे ना हे पातेलं. किती घाण झालेलं होतं. तर मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा एक वेळेस अशाच प्रकारे घासून पहा. नेहमीच तांब्या पितळाची भांडी अशीच घासाल. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटू नवीन छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद.